आमचे सहकारी मित्र डॉक्टर वीरेंद्र माने सरकार प्रस्तावित पुणे बेंगलोर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे बाधित लाभार्थी शेतकरी मित्र. नमस्कार मित्रांनो, सर्वात प्रथम चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून भविष्यातील घडामोडी आपणापर्यंत ॲटोमॅटिक पोहोचतील. तसेच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि यूट्यूबच्या या उपक्रमात सहयोग राशीद्वारे जॉईन पर्याय निवडून जे काही 29 ते 59 जे काही पर्याय दिलेले आहेत त्यांनी वेगवेगळे, तर ते निवडून या प्रचार प्रसार प्रबोधनाद्वारे जनजागृतीच्या थेट प्रक्षेपणास सहकार्य करा. डॉक्टर वीरेंद्र माने यांची कमेंट होती स्पष्ट. तर इथं तुम्ही पाहत आहात खातेदाराचं नाव संयुक्त मोजणीप्रमाणे. तर हा जो अंतिम निवाडा आहे हा कायद्याने वैयक्तिक असतो, त्यामुळे हा ज्यावेळेस आपण प्रसिद्ध करतो तर त्यावेळेस माध्यमांनी एक दक्षता घ्यावी की खातेदाराचे किंवा संयुक्त मोजणीमध्ये ज्याची कोणाची नावं आलेली आहेत तर ती अशी ब्लर करावीत. डाव्या कोपरात वरच्या भागात तुम्ही पाहत आहात की ते मी खोडलेलं आहे समजा टेक्निकली. आता आपण येऊयात रकाना क्रमांक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 अ 14 ब 14 क 14 ड 15 अ 15 ब 15 क 15 ड 15 ई 16 17 18 19 20 21 22 23 24 25. तर हे झालं. आत्ता समजा इथं राजमार्ग लगत गुणांक 1 वापरलेला आहे, ठीक आहे. तर हे झालं चौपटच्या किंवा दुप्पटच्या हिशोबाने, ठीक आहे. शक्तिपीठवाल्यांसाठी आणखीन एक प्रोव्हिजन आहे की त्यांनी जर आगाऊ जर हे केलं तर समजा भाषेमध्ये म्हटलं जातं की बाबा 5 पट 4 पट किंवा 5 पट असं. तर आता इथं जर पाहिलं तुम्ही प्रत्यक्ष तर रस्त्यालगत असल्यामुळे इथं गुणांक 1 आहे. माने सरकार मी मुद्दाम हंगामी आणि स्वयंघोषित लोकांना नाही का वाव देत होतो की त्यांनी याच्यावरतून देखील लोकांमध्ये गैरसमज पसरवावा आणि भूलथापा द्याव्यात, जेणेकरून कसं आहे की काय म्हणू शकतो आपण त्याला की काल मी एक चित्रपट पाहिला नाही का, समजा अक्षय कुमार आणि तो आपला शरद केळकरचा. तर समजा भारतीय सैन्य आणि आपले विरोधी देशाचं सैन्य. तर कसं असतं की विरोधकांना सुद्धा पूर्ण मुभा द्यायची असते, हा लोकशाहीचा मूलभूत आधार आहे. असो, तर इथं सगळं दूध का दूध बाकी का पाणी. आपण जे नेहमी म्हणत असतो दिखावे पे मत जाओ, अपनी अक्ल लगाओ, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. त्याही पुढे जाऊन आता आजचं मी सांगितलं की सातबाऱ्याची एक नवीन मी व्याख्या केलेली आहे. कोणाला सात आणि कोणाला मुठमाती म्हणजे 12 वाजवणार, हे आता एकंदरीत ह्या 25 आणि आगाऊ समजा तुमच्या ह्याच्यानुसार ठरणार आहे. आता जास्त काय बोलत नाही, सगळे समजदार आहात. व्हिडिओ उगाच लांबणीवरती टाकून काय उपयोग नाही आहे. आता थोडं आणखीन क्लोजअप घेतो तुम्हाला, रकाने फक्त बघून घ्या. आता इथं ह्या रकान्यांच्या बाहेर सध्या तरी काय म्हणू शकता तुम्ही की बाबा हे नाही आहे जमीन अधिग्रहण प्रक्रिया. आता इथं काय दिलेलं आहे, मोबदल्याची बाब रकाना क्रमांक 1 अनुक्रमांक दिला आहे, गट क्रमांक 2. काहीतरी चुकलं वाटतं, इथं 3 रकानाच उडवला वाटतं. 1 2 बघा क्लोजअपमध्ये आपण पाहतोय तर योगायोगाने हे 24च रकाने आहेत समजा. 3 नंबरचा रकानाच नाही आहे. पहिला रकाना आहे अनुक्रमांकचा, 2 नंबरचा आहे गट क्रमांकचा, 3रा उडलेला आहे त्याला तांत्रिक
कोरिजेंडम म्हणतात ह्याला, की बाबा कशातली चूक, तर छपाईतली चूक. इथं 4च्या पुढं लिहिलेलं आहे भूधारणा पद्धती भोगवटादार वर्ग 1/2. 5 नंबर आहे 7/12चे एकूण क्षेत्र हेक्टर आर. 6 नंबर आहे 7/12ची एकूण आकारणी हेक्टर आर. 7 नंबर आहे प्रति हेक्टरी आकारणी हेक्टर आर. 8 नंबरमध्ये आहे जमिनीचा ग्रुप. 9 आहे संपादनाचे क्षेत्र हेक्टर आर. 10 नंबरमध्ये आहे आकारणीनुसार जमिनीचे बाजार मूल्य रेडी रेकनर हेक्टर रू. हे विशेष करून पहा, हा शहरी आहे, लक्षात आलं का. ग्रामीणला देखील दिलेलं आहे त्यांनी, पण 11वी बाब विशेष उल्लेखनीय आहे. जिल्हास्तरीय समितीने निश्चित केलेली सर्वाधिक बाजार मूल्य प्रति हेक्टर रुपये. 12 नंबर आहे उपविभागीय अधिकारी यांनी निश्चित केलेला जमिनीचा प्रकार जिरायत, हंगामी, बागायत. 12 नंबर आहे. 13 नंबर आहे जमिनीच्या प्रकारानुसार विचारात घ्यावयाचे बाजार मूल्य प्रति हेक्टर रुपये. जिरायत 1 पट, हंगामी बागायत 1.5 पट, बागायत 2 पट. आता ह्याच्यामध्ये बऱ्याच शंका कुशंका असतील. जिथं विहीर बोर आहे त्याला हंगामी, काहीच नाही ते जिरायत, आणि कॅनल लगत किंवा कुठल्याही प्रकल्पाचे कायम बाधित लाभार्थी ते बघून घ्या, मी काय त्याची संलग्न नाही आहे. जमिनीच्या प्रकारानुसार 13 नंबर झालं. 14 जमिनीच्या प्रकारानुसार येणारे सर्वाधिक बाजार मूल्य गुणिले जमिनीचे क्षेत्र, म्हणजेच प्रकरण नंबर 9 आणि 13चा गुणाकार. 14 म्हणतं आहे प्रादेशिक योजनेतील आरक्षण झोन. 14 म्हणतं आहे गुणांक घटक 1 व 2. 14 म्हणतं आहे जमिनीचे एकूण बाजार मूल्य 14 गुणिले 14 15 म्हणतं आहे फळझाडे. 15 म्हणतं आहे वनझाडे. 15 म्हणतं आहे बांधकामे. 15 म्हणतं आहे इतर बाबी, विहीर, पाईपलाईन, बोरवेल इत्यादी. 15 म्हणतं आहे एकूण मूल्यांकन. 15 अधिक 15 अधिक 15 अधिक 15 16 म्हणतं आहे निर्धारित मोबदला. 14 अधिक 15 17 म्हणतं आहे दिलासा रक्कम रकाना 16च्या 100%. 18 म्हणतं आहे 12% अतिरिक्त घटकाची रक्कम रकाना 14 वर. 19 म्हणतं आहे विनासंमती निवाड्यासाठी निर्धारित मोबदला रुपये रकाना 16 अधिक 17 अधिक 18. 20 म्हणतं आहे वर्ग 2 जमिनीची कपात करावयाची नजराना रक्कम रकाना क्रमांक 19च्या 10%. 21 म्हणतं आहे विनासंमती निवाड्यासाठी देय मोबदला रकाना क्रमांक 19-20. 22 म्हणतं आहे संमतीसाठी देय 25% वाढीव मोबदला रक्कम रकाना क्रमांक 19 वर. चला इथं ॲड केलेलं आहे, त्यासाठी काही वेगळं प्रोव्हिजनची गरज नाही. झालं संमतीसाठी देय 25% वाढीव मोबदला रक्कम रकाना क्रमांक 19 वर. 23 संमती निवाड्यासाठी निर्धारित मोबदला रक्कम रकाना क्रमांक 19 अधिक 22. 24 म्हणतं आहे वर्ग 2 कपातीची जमिनीची कपात करावयाची नजराना रक्कम रकाना क्रमांक 23च्या 10%. आता 23मध्ये काय अंतर्भूत आहे, काल आपण व्हिडिओ केला होता, आता देखील समोर सगळं आहे. 25 संमती निवाड्यासाठी देय मोबदला रकाना क्रमांक 23-24. एकंदरीत हे असं आहे. ठीक आहे, पाहून घ्या, वही पेन घ्या,
आकडेमोड करा. आणखीन क्लोजअप म्हटलं तर आणखीन क्लोजअप घेतो. एक कुठला आहे काय आहे त्यापेक्षा ह्याच्या बाहेर अधिग्रहण प्रक्रिया नाही आहे. तांत्रिक बाब लक्षात आलेली आहे की ह्या तक्त्यामध्ये एक 3 आकडा उडलेला आहे. तर आपण समजा कसं आहे, समजा पहिला त्याचा ब्लॉक आहे, तर समजा 2 लिहायच्या ऐवजी त्यांनी एक्सेल शीटप्रमाणे पकडा किंवा काही पकडा. एकंदरीतच 25 आणि प्रत्यक्षात जे काय आहे आपण आता पाहिलं की 24 घटक. मग त्यातले एकमेकांशी संलग्न असतील, जे काय असतील ह्याच्या बाहेर अधिग्रहण प्रक्रिया नाही. कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका, आमिषांच्या आहारी जाऊ नका, स्वतःचे हाल करून घेऊ नका. तसंही तुम्ही पाहत असाल की कुणी काही बतावणी करू शकतं तुम्हाला. तर आपणास अशी काही शंका आली तर सायबर क्राईमला 1930 वरती संपर्क करा.